कोळगे केशेगाव. माझ्या वडिलाला इथं सांजा चौकात आणून 8 महिने झालं. आम्ही झेंड्याच्या इथं तिथं आणून माझ्या बापाला मारहाण केली. 8 महिने बापानं काम केलं, मारहाण करून सुद्धा काम केलं. त्यांचं पैसे नसताना सुद्धा आम्हाला धमक्या द्यायली, फोन करायला लागले, शिव्यागाळी करायला लागली. त्याच्या पोराने बी शिव्यागाळी केली, मला घाण बोललाय, समज केलंय. आता माझ्या बापाला काळी नाही झाला. आज माझा बापा 8 दिवस झाला मरून पडलेला आहे. त्यांनी आम्हाला आज 12 वाजता फोन करते, इथं 12:30 वाजता दवाखान्यात आणून टाकले. इतके दिवस ह्याने आम्हाला फोन सुद्धा केला नाही. आज 2 महिने झालं मी फोन केला, त्यांना माझा बाप जर काय झाला तर तुम्हाला मी सांगन म्हणलं होतं. ते सुद्धा माझ्या बापाचं ऐकलं नाही त्याने. माझा बाप काय त्यांनी सोडला नाही. माझी आजी वारली तरी सुद्धा मैतीला जाऊ दिली नाही त्यांनी माझ्या आजीच्या. आता मागणी काय तुमच्याने झालाय मला काय न्याय प्रकार? पाहिजे, मला त्यांना अटक करायचंय. ठीक आहे, आता त्यांना काय झालेलं आहे? त्या आता वारलेत समजा. कशामुळे काय झालं होतं? मारलंय आम्ही झेंड्यानं, कशानं मारलंय? काठीनं ही मारलेला समजा, वळायचा अंगावर समजा. ठीक आहे, मग तुमची मागणी काय नेमकी? मागणी मला न्याय पाहिजे. काय प्रकार झालाय आज जिल्हा रुग्णालयामध्ये आपण आलेला आहात? नेमकं कोणतं कारण झालेलं आहे, काय घडलेलं आहे? कारण काय झालेलं आहे, आमच्या सासऱ्याला मल्हाप्पा महाराजाची दिंडी ती त्यावेळेस उचलून आणलेला आहे. त्या दिवशी संध्याकाळी आणलेला आहे. ती प्रशांत बनसुर्डेनं आणलेलं वाटतं, सात बनसुर्डेनं उचलून आणलेल्यानंतर त्यांनी फोन केलेला आम्हाला. आम्ही म्हणलेलं काय आम्ही काय असेल ते तुमचं ही करताव बर म्हणलेली. पुन्हा त्यांनी तिथून निघून त्या आम्ही झेंडे यांच्या ठुलं त्यांना, आणि त्यांच्या ठुल्यावर त्यांनी मग मला फोन केला, असं आहे. मग आमचं मालक म्हणलं की मी देतो, पण त्यांनी 60,000च्या जागी 2.5 लाखाची मागणी केली आमच्यापाशी. 3 लाखापर्यंतची मागणी केलेली आहे. त्यावेळेस सोडतो म्हणलं तुमच्या वडिलाला, तवर सोडत नाही. मग आमचं वडील म्हणलं तुमचं खरं काय आहे तर ती मी देतो, मी तयार आहे द्यायला. आणि द्यायला पण तयार झातो आम्ही सगळे. तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही. तरी पण मारहाण करायचं म्हणलं तरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला की अजून कावायचं, त्यांना घरी गेलं की मारायचं, शर्ट राखायला होतं. एक वेळेस आम्ही भेट घेतली येऊन तिथं सांजा चौकाच्या पुढे. तिथं येऊन भेट घेतल्यानंतर म्हणलं मला मारते ती, हाणते ती. मग आमच्या ह्यांनी मालकांनी फोन केला त्यांना की असं का करताव, तुमचं काय असेल ते करून घ्या, आमच्या वडिलाला मार नका, हाण नका, त्यांना कुठलं काम होत नाही, आम्ही कुठलं काम लावित नाहो त्यांना, तुमची मागणी ही पूर्ण करता. पण तेवढं डबल टिबल आम्हाला देणं होत नाही. 3 लाखापर्यंत त्यांचं ते काय नव्हतं आमचं त्यांचं, तरी पण त्यांनी तेवढी मागणी केलेली आमच्याकडे. ठीक आहे, मग आता जिल्हा रुग्णालयामध्ये काल आता पण नेमकं काय घडलं इथं? आज त्यांनी मेल्यानंतर प्रेत आणून टाकल्यानंतर आम्हाला 12:30 वाजता फोन आला सरपंचाचा की तुझं वडील वारले तर इथं आणून टाकले. कशामुळे वारले, काय झालं? कशामुळे वारले ते म्हणतात की हाल्यामुळे, पण नाही, लय ठिकाणी जखमा आहेत खूप. मी स्वतः जाऊन तिथं जाऊन बघितलंय, सगळं प्रेत बघितलंय, पण ती मारलेल्या हाल्याच्या जखमा नाही. त्या पाय सुजलेला आहे, एक हात सुजलेला आहे, खूप इथं लागलेला आहे, सगळं लागलेलं आहे, सगळ्या ठिकाणी अंग सगळं ही झालेलं आहे त्यांचं. मग ह्याच्या आधी ज्या वेळेस हाल्यानं मारलं त्यावेळेस आम्हाला म्हणायचं की तुमच्या वडिलाला मारलंय, तुम्ही ह्याच्यावर काय इलाज करा, तुम्ही येऊ शकता का? आम्ही काय तर त्यांना उत्तर दिलं असतं ना. मग त्यांनी आम्हाला काहीच फोन केला ना. आज ज्या वेळेस मृत्यू आणून टाकल्यानंतर आम्हाला फोन केलाय की तिथं या आणि तुमचं मेलं. ती बी आमच्या सरपंचांनी फोन केला, त्यांनी सुद्धा नाही केला आम्हाला फोन. बरं, मग आता तुमची तक्रार कोणाविरुद्ध आहे? आमची तक्रार आम्ही झेंडे त्यांच्या विरुद्ध आहे. त्यांनी आम्हाला ही सांगितलंच पाहिजे कशामुळे मारलं, का मारलं आणि काय झाले ते. त्यांना हाल्यानं मारलेलं नाही, काय नाही, उगाच तसला अफवा उठवायची नाही. खरा ती न्याय द्यायचा, अन्याय होऊ द्यायचा ना. आमच्यावर गोरगरिबांचा अन्याय तुम्ही आम्ही सहन करणार नाही. ती झाली त्यांच्या घरी, आम्हाला ही दिलंच पाहिजे, तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे, सरकारनं पण न्याय दिला पाहिजे. गोरगरिबांच्या पाठीमागं उभार राहिलं पाहिजे त्यांनी सुद्धा. तिच्या सगळं मनावर काय म्हणून चालायचं होतं आमच्या सासऱ्यानं. 6 महिने तिचा होतं ना काम करून घ्यायचं, 6 महिने तिनं काम करून घ्यायचं, नाही काम करून घेतलं ना. आज 6 महिने झाल्यावर 7 महिने झाल्यावर बरोबर मड आणून टाकायचं, आणि पुन्हा मड आणून टाकल्यावर आम्हाला डायरेक्ट फोन करायचा. आमच्या सासऱ्याला मारलं होतं म्हणल्यावर ह्याने ऍडमिट केलं आम्हाला फोन करायचा की दवाखान्यात या, तुमचा सासरा अगर तुमचा वडील, आमच्या मालकाला म्हणायचं तुमचं वडील वारले ही केलंय, दवाखान्यात आणले, मारले हाल्यानं. डायरेक्ट ज्या वेळेस तुम्ही मिळाल्यावर म्हणताव की आज मला टाकल्यावर म्हणताव आणून टाकलंय ये इथं, तरी सुद्धा अजून त्यांचा कुणाचा पता नाही, नुसतं आणून टाकून गेले की काय म्हणून. मग गोरगरिबाला ही न्याय मिळालाच पाहिजे, तुम्ही दिला बी पाहिजे आणि घेतली बी पाहिजे तक्रार आमची पुढली. तवर मी उचलणार नाही आणि नेणार पण नाही. तुम्ही काय असेल ती आम्हाला न्याय दिल्याशिवाय मी इथनं उचलीत नाही.